हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांनी यूट्यूबला नवीन चॅनल बनवलेला आहे आणि त्यांना माहिती नाही की आपण कुठल्या कंटेंटवर व्हिडिओ बनवायला पाहिजे, त्यामुळे आपलं चॅनल कसं ग्रो होणार। तर त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन येते आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल। तर मी पौर्णिमा सुनारकर, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजकाल काय आहे ना की यूट्यूबवर काही लोक व्हिडिओ बनवतात, तर काही लोक यूट्यूबवर व्हिडिओ बघतात। तर ऑलरेडी जे यूट्यूबर आहेत, जे खूप आधीपासून व्हिडिओ बनवत आहेत, त्यांना ऑलरेडी माहिती आहे की कुठल्या टॉपिकवर आपल्याला व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि आपलं चॅनल कसं ग्रो करते। पण जे ज्यांनी आता नवीन लोकांनी यूट्यूब चॅनल ओपन केलंय, त्यांना माहिती नाहीये की आपण कुठल्या चॅनलवर व्हिडिओ बनवायला पाहिजे ज्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल ग्रो होणार। तर असे काही टॉपिक्स आहेत जे आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होणार। आणि आजकाल यूट्यूबवर सुद्धा इतकं कॉम्पिटिशन आहे की जे नवीन यूट्यूबर्स आहेत ते काहीही करू शकत नाही। म्हणजे कुठल्या विषयावर आपल्याला व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि जे व्हिडिओ लोकांना आवडेल याबद्दल मी आपल्याला सांगते आहे पुढे। कारण त्यांना हेच कळत नाही की आपण काय करायला हवे आणि काय करू नये। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे आहेत ते सांगते, जेणेकरून जे लोकांना व्हिडिओ आवडणार। आजकाल काय आहे ना की भरपूर सारे युट्यूबर्स आहेत जे कुठलेही व्हिडिओ टाकतात किंवा त्यांचे ठराविक टॉपिक असतात त्याबद्दल ते व्हिडिओ टाकतात। पण आपल्याला काय करायचं आहे, जे नवीन ज्यांनी चॅनल बनवलेलं आहे त्यांनी असे टॉपिक्स डिसाईड करायचे की त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे। म्हणजे जर त्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल तरच आपण ती व्हिडिओ छान पद्धतीने बनवू शकतो। आणि नेहमी हे लक्षात ठेवायचं की आपला व्हिडिओ हा नेहमी छान आणि काही वेगळा व्हायला पाहिजे, तरच आपण यूट्यूबवर काम करू शकतो। आणि तुम्हाला माहित असायला पाहिजे की लोकांना कुठले व्हिडिओ बघायला आवडतात। जसं की मूवीज आहेत, फूडचे व्हिडिओ आजकाल बनवतात, कुकिंग्स आहे, डान्स ट्युटोरियल्स आहे, स्केचिंग, असे भरपूर व्हिडिओज आहेत जे आपण यावर व्हिडिओ बनवू शकतो। ड्राय क्राफ्ट आहे, स्केचिंग आहे, डान्स आहे, ट्युटोरियल, योगा ट्युटोरियल्स आहे, इन्व्हेस्टिंग बद्दल पण तुम्ही काही इन्फॉर्मेशन असेल तर त्यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता। आणि कुकिंग बद्दल आहे, कुकिंगमध्ये तुम्हाला जे काही पदार्थ येतात बनवायला त्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन सांगू शकता किंवा ते व्हिडिओ बनवू शकता। आणि कुकिंगमध्ये पण जर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधनं आहात तर तुमच्या इथे काय विशेष आहे त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवा, कारण लोकांना ते व्हिडिओ सुद्धा बघायला खूप आवडतात। त्यानंतर तुम्ही म्युझिक ट्युटोरियल्स आहे आणि मेकअप, ब्युटी, त्यामध्ये तुम्ही मेकअप कसा करायचा स्वतःचं किंवा दुसऱ्यांचं त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवू शकता। आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आहेत, कुठे जर तुम्ही फिरायला जात असता तर त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात। आणि डेली ब्लॉगिंग आहे ते पण तुम्ही बनवू शकता। पण माझं स्वतःचं पर्सनल ओपिनियन आहे, जर तुम्ही डेली ब्लॉगमध्ये जर तुम्ही मॉर्निंगपासनं तर रात्री नाईट झोपेपर्यंत जर तुम्ही सांगत असणार तर ते कसं होतं ना, रोज रोज एक दिवसाचं बरं वाटतं बघायला, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत। पण रोज 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 जर तुम्ही तेच सांगत असणार तर कसं होतं ना, लोकांना ते बघायला बोर होतं, मग ते निगेटिव्ह कमेंट्स करतात। तर हे आपल्याला नकोय। तर त्यामध्ये डेलीमध्ये तुम्ही जर कुठे जात असाल, नवीन काही करत असणार तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकता, त्याचे व्हिडिओ बनवू शकता। आणि शक्यतो तुम्ही जास्तीत जास्त स्वतःचा कंटेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे स्वतःची सामुग्री त्यामध्ये ऍड करा। म्हणजे काय की लोकांना स्वतःचा कंटेंट बघायला आवडतं। जर तुम्ही असा विचार करत आहात की माझे व्हिडिओ कोण बघणार, तर हा तुमचा चुकीचा निर्णय आहे। कारण यूट्यूबवर व्हिडिओ बघणारे भरपूर लोक असतात आणि ते नवीन कंटेंट शोधत असतात। त्यामुळे तुम्हाला शक्यतो नवीन कंटेंट बनवायचा आहे, ज्यामुळे तुमचा कंटेंट हा लोक बघणार आणि भरपूर लोकांपर्यंत तो पोहोचेल आणि तो व्हिडिओ व्हायरल होईल। त्यामुळे काय होणार की तुम्हाला ऑटोमॅटिक सबस्क्रायबर मिळत राहणार। आणि तुम्हाला व्हायरल व्हायचं असेल तर तुम्ही नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवत राहा, म्हणजे तुम्ही नक्कीच व्हायरल व्हाल आणि तुमचे टॉपिक ही भरपूर लोकांपर्यंत पोहोचत राहणार, म्हणजे तुम्हाला सबस्क्रायबर सुद्धा इझिली भेटत राहील।
तुम्हाला तुमचं युट्यूब जर्नी स्टार्ट करण्याआधी तुम्हाला लोकांना काय समजून सांगायचं आहे किंवा लोकांपर्यंत कुठले व्हिडिओज आपल्याला पोहोचवायचे आहे याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तर त्यात आपल्याला किती इंटरेस्ट आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या इंटरेस्टवरच तुमचे व्हिडिओ डिपेंड आहेत. तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी आहे ते दाखवून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे असे व्हिडिओ बनवा ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. आजकाल युट्यूबवर सगळ्यात जास्त सर्च होतं तर ते फायनान्स बद्दल आहे, कुकिंग बद्दल. ज्या लेडीज घरी असतात त्या कुकिंग बद्दल युट्यूबला सर्च करतच असतात. तर तुम्ही कुकिंग बद्दल सुद्धा भरपूर जर तुम्हाला काही रेसिपीज येत असणार तर ते तुम्ही बनवून टाकू शकता. पण ज्या युट्यूबला रेसिपीज आहेत तर त्याबद्दल आपल्याला डिफरंट, म्हणजे जर काही वांग्याची भाजी जर आपल्याला बनवायची असेल तर तुम्ही त्या वांग्याच्या भाजीला अजून स्पेशल कसं बनवू शकता तसं तुम्ही व्हिडिओ बनवा. हे माझं एक एक्झाम्पल होतं. जसं युट्यूबवर सर्च करतात आपल्या हेल्थबद्दल, आजकाल हेल्थचे भरपूर इश्यू लोकांना होतात, तर ते सुद्धा हेल्थबद्दल तिथे सर्च करत असतात. तर असे भरपूर असे टॉपिक्स आहेत ते तुम्ही स्वतः सर्च करा आणि कुठल्या टॉपिकवर आपण लोकांपर्यंत म्हणजे इन्फॉर्मेशन देऊन किंवा कुठले कंटेंट्स आपण बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो हे सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. त्यानंतर आहे की आजकाल जगामध्ये इतके स्टुडंट आहेत की जे सुद्धा युट्यूब सर्च करत असतात, तर त्यांना पण तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता. म्हणजे त्यांना कुठल्या नॉलेज द्यायचं असेल किंवा एखादी माहिती द्यायची असेल तर त्यावर तुम्ही व्हिडिओ बनवून स्टुडंटपर्यंत पोहोचू शकता. तर असे जर तुम्ही व्हिडिओ बनवले तर अगदीच तुमचं चॅनल हे ग्रो होईल. आज जी मी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.